नाशिकच्या निफाडमध्ये कोटमगावमध्ये थेटाळे, वनसगाव, खडक आणि माळेगाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानीची पाहणी खासदार भास्कर भगरे यांनी केलेली आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत मिळायला हवी अशी मागणी या दरम्यान करण्यात आली आहे। अनेक गावांमध्ये शेती नुकसानीची पाहणी केलेली आहे। काय परिस्थिती आहे, काय मागणी आहे? 22 तारखेला मध्यरात्री जो पाऊस झाला त्यामुळे म्हणजे जवळजवळ निफाड तालुका, येवला असेल, नांदगाव असेल किंवा ह्या परिसरात सगळ्याच भागामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला। परंतु या ठिकाणी खडक, माळेगाव, कोटमगाव, थेटाळं हा जो परिसर आहे वनसगावसह या परिसरामध्ये ढगफुटी झाली आणि आज आपण बघतोय की इथं मक्याच्या शेतामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे। आणि त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की सरकारने ताबडतोब या शेतमालाच्या नुकसानीचं पंचनामे करून आणि हेक्टरी 1 लाख रुपये मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, तरच शेतकरी वाचू शकेल। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड।